तिला सजविल तिला भिजविल सपान भुर्र झालं नाजूक जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर आता जो काही आपण प्रिव्ह्यू बघितला आहे तो अगदी सोपा एडिट करणं। तर जे काही आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं ऑनलाईन मोशन ॲप्लिकेशनमध्ये आणि बीटमार्क आणि सेक्यू इफेक्ट आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। आणि जे काय आपलं बीटमार्क आहे वरती बघू शकते की त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊनी इथं आपण नाव वगैरे लावून दिलं आहे आणि इथे जो काही हा इफेक्ट आहे तो लावून दिलेला आहे। आणि इकडे आपल्याला तो सिंगल फोटो लावून घ्यायचा आहे। चला तो फोटो लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे भाऊनं प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जाऊन आपला जो काही मॉडेलचा फोटो किंवा तुमचा फोटो असेल तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा आणि याला फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आहे आणि बीटपर्यंत यायचं आहे। आणि जे काही पहिल्या बीटपर्यंत आल्यानंतर या फोटोला असं धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं आहे आपल्या याच्यापाशी आपल्या सॉन्गपाशी बघू शकते की इथं। आणि एवढं झाल्यानंतर भाऊनं जो काय इफेक्ट दिसतो याला पण तुम्हाला बदलायचं असेल तर सिम्पली आपलं ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथे एडिट ग्रुप नाव दिसतं याच्यावरती क्लिक करून घ्यायचं, ग्रुप मार्क 1 वरती क्लिक करून घ्यायचं। इथे एडिट ग्रुप नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायची, बघू शकता खालती इमेज दिसते सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून घ्यायची। कलर्स फील्डच्या ऑप्शनवरती जायचं आणि इथून जे मनातलं क्लिक करून इथून आपल्याला कोणता पण फोटो लावू शकतो, म्हणजे कोणता पण नाही, जो काय आपण आता लावलेला आहे तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा अशा प्रकारे तुम्ही फोटो लावून घ्यायचा आहे। तर मी सिम्पली आता कोणता पण लावून द्यायचो आणि अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आणि बघू शकते की अशा प्रकारे मोड साईज ट्रान्सफरमध्ये जाऊन इथून बघू शकते की अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं आहे। बघू शकते की वरती आपला फोटो लागलेला आहे आणि जेवढे पण आपल्याला हे 3 फोटो आहेत तेवढे पण आपल्याला बदलायचे। सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं, कलर्स फील्डच्या ऑप्शनवरती जाऊन आता मी जसे प्रोसिजर केलं तुम्ही तसेच सेम प्रोसिजर करून घ्यायचं आहे। आणि जो काही हा इफेक्ट आहे तो अशा प्रकारे आपले फोटो लावून घ्यायचे। बघू शकते की वरती जो काय दुसरा फोटो लागलेला आहे आणि जे इकडे पण आपल्याला फोटो लावून घ्यायचा आहे जो का आपला तो फोटो आहे। तर चला तो फोटो लावून घेऊ। सिम्पली बीट या पहिल्या बीटवर यायचं आहे। आल्यानंतर जे काय प्लसचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे। गेल्यानंतर भाऊनं जो काय आपला फोटो आहे तो घेऊन घ्यायचा आहे, अशा प्रकारे फोटो घेऊन घ्यायचा आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं। गेल्यानंतर याला लास्टपर्यंत न्यायचं आणि याला फोटोला जेवढे पण आपल्या बीट आहे त्याला कट करून घ्यायचे। सिम्पल त्याला कट करून घेऊ अशा प्रकारे भाऊनं जेवढे पण भाग करून घ्यायचे आणि भाग केल्यानंतर याला असं खालती ओढून घ्यायचं आहे, धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं, आपल्या लेअरच्या खालती ओढून घ्यायचं आहे। चला जेवढे पण फोटो आहेत ते असे लेअरच्या खालती ओढून घेऊ आणि जे काही फोटो आहेत ते सर्व आपल्या लेअरच्या खालती ओढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे जेवढं पण लेअर आहेत त्याच्या खालती आपले फोटो दिसलेले पाहिजेत, आरामात करून घ्यायचं आहे भाऊंनो। एवढं झाल्यानंतर अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचं आहे। तर बघू शकता की जे काही आपले फोटो वगैरे आहेत ते अशा प्रकारे लागलेले आहेत। आणि एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भाऊंनो जे काही आपलं सेक इफेक्ट आहे तर ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भाऊंनो बघू शकते पहिला ब्लॅकवाला इफेक्ट दिसतो सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इथं 3 डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून ऑल इफेक्ट करून घ्यायचा, म्हणजे हा ब्लॅकवाला इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा। अशा प्रकारे कॉपी झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काही आपलं बीटमार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काही आपण ब्लॅकवाला इफेक्ट कॉपी केलेला आहे इथं आपल्याला पेस्ट करून घ्यायचं। तर सिम्पली बघू शकते पहिल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं इफेक्ट नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केलं एवढं झाल्यानंतर इथं 3 डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून इथं पेस्ट इफेक्ट दिसतो तर बघू शकते की अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आणि जो का आपला इफेक्ट आहे तो असा ब्लॅकवाला लागून जाईल। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं सेक इफेक्ट ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काय दुसरा इफेक्ट दिसतो सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आणि इफेक्टवरती जायचं आहे आणि तिथं 3 डॉट दिसतं त्याच्यावरती जायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। आणि
बॅक यायचं आहे. अशा प्रकारे बॅक आल्यानंतर जे काय आपलं बिटमार्क आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर जो काय आपण आता इफेक्ट कॉपी केलेला आहे तर सिम्पली बघू शकतो की या फोटोवरती यायचं आहे, इकडे हे सोडून द्यायचं आहे. एवढं आपलं झालेलं आहे प्रोसिजर. इकडे इफेक्ट लागलेला आहे, आता इकडे लावायचं आहे. तर बघू शकते की भावांनो तुमच्या भावांनो कुठं 2 बिटा दिलेला आहे, कुठं सिंगल बिट दिलेलं आहे. आता जो काय आपण दुसरा इफेक्ट कॉपी केलेला आहे तो 2 बिटावरती पेस्ट करून घ्यायचा आहे. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आणि 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे बघू शकते की 2 बिटावरती आपला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. सिंगल बिटीचा फोटो सोडून द्यायचा आणि 2 बिटवरती आपला दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. सिम्पली इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट एक फोटो सोडून द्यायचा आणि जो काही आपला दुसरा फोटो आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा. इथे बघू शकता 2 बिट दिलेला आहे. अशा प्रकारे हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. एवढं झाल्यानंतर भावांनो बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर जो काय तिसरा इफेक्ट आहे सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून याला पण कॉपी करून घ्यायचं आहे. इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन तो कॉपी इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती कॉपी करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपल्या बिटमार्कमध्ये जायचं आहे. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर भावांनो जो काय आता आपण सिंगल बिटवाला फोटो सोडला तो पेस्ट करून घ्यायचा आहे सगळ्या फोटोला दुसरा. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, इथे इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट आणि इथं पण फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. हे बघू शकता की सिंगल बिटवाला आपण फोटो सोडला होता आणि डबल बिटवरला पेस्ट केला होता आणि तिसरा इफेक्ट आहे सिंगल बिटच्या फोटोला लावून घ्यायचं. तर बघू शकता की अशा प्रकारे जे काय आपलं इफेक्ट आहे ते लावून गेलेलं आहे. आणि जे काय तुमचं प्लसच्या ऑप्शनवरती जायचं आणि जे काय आपलं बॉर्डर वगैरे असेल ते लावून घ्यायचं आणि जे काही तुम्हाला तुमचा लोगो वगैरे असेल तो तुम्ही लावून घ्यायचा अशा प्रकारे आणि लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर आपली एक्सपोर्ट बटन नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर भावना आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.